भगवद्गीता सार मरणाऱ्या अभिमन्यूच्या कानामध्ये कर्ण काय बोलला? जेव्हा जेव्हा महाभारताविषयी बोललं जातं, अभिमन्यूचं नाव महान योद्ध्यांमध्ये घेतलं जातं. ज्या वयामध्ये आजच्या मुलांना ज्ञान नसतं, त्या वयामध्ये अभिमन्यूने महाभारतातील अनेक महारथींना घाबरवलं होतं. पण शेवटी खूप पराक्रम दाखवल्यानंतर अभिमन्यू वीरगतीला प्राप्त झाला. पण प्रश्न हा आहे की मरताना अभिमन्यूच्या कानामध्ये कर्णाने काय म्हटले होते? हा क्षण होता महाभारताच्या 13व्या दिवसाचा. कौरवांचे सेनापती द्रोणाचार्यांनी चक्रव्यूहाची रचना केली. चक्रव्यूह इतकं शक्तिशाली असतं की कोणीही योद्धा एकदा त्याच्यात फसला की त्याचं परत बाहेर येणं अशक्य असतं. कौरवांकडील सगळ्यांनी मिळून एक षडयंत्र रचलं. ते अर्जुनला या चक्रव्यूहामध्ये अडकवून चारी बाजूंनी हल्ला करणार आणि जर अर्जुन मारला गेला तर पांडव आपोआपच युद्ध हरतील. पण त्या चक्रव्यूहामध्ये अर्जुन अडकला नाही, तर ते चक्रव्यूह तोडायला गेला अभिमन्यू. महादेवांकडून मिळालेल्या खास वरदानामुळे जयद्रथने चारही पांडवांना चक्रव्यूहाच्या बाहेरच रोखले आणि त्या चक्रव्यूहामध्ये प्रवेश केला अभिमन्यूने. जसं आपल्याला माहीत आहे की अभिमन्यूने सुभद्राच्या गर्भामध्ये असतानाच चक्रव्यूहाच्या आतमध्ये प्रवेश करणं शिकलं होतं आणि अभिमन्यूने त्याच गोष्टीचा फायदा घेतला. त्याने चक्रव्यूहामध्ये प्रवेश केला. त्याने ना फक्त गुरु द्रोणाचार्य तर कृतवर्मा, कृपाचार्य, कर्ण, दुर्योधन सगळ्यांबरोबर लढला होता. चक्रव्यूहामध्ये गेल्याबरोबर त्याने हाहाकार उडवून दिला. त्याने द्रोणाचार्यांच्या धनुष्यबाणाला तोडले. त्याबरोबरच कर्णावर 8, कृतवर्मावर 5 आणि शकुनीला 22 वेळा बाण मारले. त्याबरोबरच दुर्योधन, दुःशासन आणि कृपाचार्याने जेव्हा अभिमन्यूला पाहिलं तेव्हा त्यांची हिंमत झाली नाही अभिमन्यूचा सामना करण्याची. त्यामध्ये दुर्योधनचा मुलगा लक्ष्मण आणि अभिमन्यूचे सुद्धा युद्ध झाले, जिथे अभिमन्यूने एकाच बाणामध्ये लक्ष्मणचं डोकं धडापासून वेगळं केलं. पाहता पाहता दुर्योधन खूपच क्रोधित झाला आणि त्याने कर्णाला म्हटले की सूर्यास्त होण्यापूर्वी या मुलाला आपल्याला मारायचे आहे. अभिमन्यू एकटाच असा योद्धा होता की ज्याने 8 पेक्षा जास्त योद्ध्यांना एकाच वेळी हरवले होते. जेव्हा द्रोणाचार्यांना सुद्धा या गोष्टीची जाणीव झाली तेव्हा ते कर्णाला म्हणाले की या मुलाच्या हातातून धनुष्य सोडला पाहिजे. जर त्याच्या हातामध्ये धनुष्य राहिला तर सूर्यास्त होण्यापूर्वी संपूर्ण कौरव सेनेचा नाश होईल. त्यामुळे संधीचा फायदा घेऊन जर कर्णाने अभिमन्यूचा धनुष्य तोडला, अश्वत्थामाने त्याच्या रथाचे तुकडे केले, तर मग काय? 16 वर्षाच्या मुलावर 8 पेक्षा जास्त महारथी तुटून पडले. पण सतत अभिमन्यू सगळ्यांशी लढा देत होता. त्यानंतर सगळ्या महारथींनी एक एक करून अभिमन्यूवर खूप बाण सोडले, ज्यामुळे अभिमन्यू जखमी होऊन रक्तबंबाळ झाला. तरीही त्याने रथाचं चाक उचलून युद्ध सुरू ठेवलं. आणि तेव्हाच तो क्षण आला जेव्हा अभिमन्यूच्या समोर पोहोचला कर्ण आणि कर्णाने त्याला खाली पाडले. कर्णाने अभिमन्यूला त्याच्या जवळ ठेवले. त्याला म्हणाला, हे वीर अभिमन्यू, विश्वाचा सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनण्याची स्पर्धा फक्त माझ्या आणि अर्जुनमध्ये होती. पण तू आज इतका पराक्रम दाखवला की मी आश्चर्यचकित झालो. आता संपूर्ण जग म्हणेल इतक्या सगळ्या महारथींनी मिळून एकट्या मुलाचा वध केला. आता तू या नरकरूपी जगाला सोडून नेहमीसाठी स्वर्गात निघून जा. हेच ते शब्द होते जे कर्णाने अभिमन्यूच्या कानामध्ये सांगितले आणि त्यानंतर कर्णाने अभिमन्यूचा वध केला. या प्रकारे एक महायोद्धा जो फक्त 16 वर्षांचा होता, ज्याने कौरवांच्या 8 पेक्षा जास्त महारथींना धूळ चारली होती, तो स्वर्गाकडे प्रस्थान करू लागला. भगवान श्रीकृष्णांना कोणत्या योद्ध्याने मारले? 12 घातक बाण. कोणत्या योद्ध्याने मारले होते भगवान श्रीकृष्णांवर 12 घातक बाण? काय झालं जेव्हा महाभारताच्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्ण झाले रक्तबंबाळ? असं म्हटलं जातं की महाभारताच्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुन आणि दुर्योधनला 2 पर्याय दिले होते. एक तर ते भगवान श्रीकृष्ण जे निशस्त्र असतील त्यांना निवडा, नाहीतर भगवान श्रीकृष्णांची नारायणी सेनेला निवडा, जी कधीही हरली नव्हती. दुर्योधनने नारायणी सेनेला निवडले आणि अर्जुनने भगवान श्रीकृष्णांना. अशामध्ये प्रश्न हा पडतो
की भगवान श्रीकृष्ण तर निशस्त्र राहणार होते. मग तो कोण योद्धा होता ज्याने भगवान श्रीकृष्णांवर 12 बाण मारले होते? तर ते दुसरं कोणी नाही तर स्वतः सूर्यपुत्र कर्ण होता. आता आपण जाणून घेऊया त्यावेळी नेमकं काय झालं होतं की कर्णाला भगवान श्रीकृष्णांवर 12 बाण मारावे लागले होते. ही गोष्ट आहे युद्धाच्या 17व्या दिवसाची, जेव्हा कर्ण आणि अर्जुन समोरासमोर होते. दोघांमध्ये भयंकर युद्ध चालू होते. दोन्ही योद्धा एकमेकांवर खूप अस्त्रशस्त्रांचा वार करत होते. कर्णाची रणनीती हीच होती की अर्जुनचा वध करायचा आणि अर्जुनची अशी इच्छा होती की कर्णाचा वध करायचा. कारण दोघांमध्ये लहानपणापासूनच प्रतिस्पर्धा होती. दोघेही एक दुसऱ्यांना सर्वश्रेष्ठ धनुर्धर मानत होते. मग ती वेळसुद्धा जवळ आली जेव्हा कर्णाने अर्जुनवर सर्पबाण चालवण्याचा निश्चय केला. या बाणांना कर्णाने खूप वर्षांपासून अर्जुनवर प्रहार करण्यासाठी ठेवले होते. वास्तवामध्ये हे बाण पाताळ लोकात अश्वसेन नावाचा एका नाग होता, जो अर्जुनचा परमशत्रू होता आणि त्याच्या शत्रुतेचे मुख्य कारण होते. खांडववनामध्ये अर्जुनने त्याचं संपूर्ण घर उद्ध्वस्त केलं होतं आणि जे साप खांडववनामध्ये राहत होते हकलून दिलं होतं. अश्वसेन तेव्हापासून अर्जुनला मारण्यासाठी संधी शोधत होता. महाभारतामध्ये काही ठिकाणी असे म्हटले आहे की अर्जुनला तक्षक नाग मारणार होता. महाभारताच्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये त्यांचे वेगवेगळ्या नावांनी वर्णन केले आहे. कोणी अश्वसेन म्हणतात तर कोणी तक्षक नाग म्हणतात. आणि मुख्य युद्धाच्या वेळी अश्वसेनने कर्णाच्या बाणाला निवडलं होतं, कारण त्याला माहीत होतं की फक्त कर्णच अर्जुनला मारू शकतो. तो संधीच्या शोधात होता. कर्णाला सर्प बाणांचा उपयोग करताना पाहून अश्वसेन त्याच्या बाणावर जाऊन विराजमान झाला. कर्णाने अर्जुनवर बाणाचा निशाणा साधला. अर्जुन बाणाच्या रूपामध्ये असलेल्या नागाला ओळखू शकले नाही, पण अर्जुनचा रथ चालवणारे त्यांचे सारथी भगवान श्रीकृष्णांनी अश्वसेनला ओळखले आणि अर्जुनच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या पायावर रथाला जमिनीवर दाबले. रथाचे चाक जमिनीमध्ये खचले, घोडे बसले आणि बाण अर्जुनच्या गळ्यांऐवजी मुकुटाला लागून जमिनीवर पडले. या प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनला वाचवले. अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण रथाचं खचलेलं चाक काढण्यासाठी खाली उतरले. तेव्हा संधी साधून कर्णाने अर्जुनवर वार करायला सुरुवात केली आणि तेव्हा अर्जुनची ढाल दुसरं कोणी नाही तर स्वतः भगवान श्रीकृष्ण बनले. त्याचवेळी 12 घातक बाण श्रीकृष्णांच्या शरीरामध्ये घुसले. पूर्ण सृष्टीचे रचेते भगवान विष्णूंचे अवतार भगवान श्रीकृष्णांनी त्या बाणांच्या जखमांना सहन केले. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनला अश्वसेनविषयी सांगितले. अर्जुनने 6 बाणांच्या साह्यतेने अश्वसेनचे तुकडे तुकडे केले आणि अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी स्वतः त्रास घेऊन परमप्रिय अर्जुनला वाचवले. फक्त याच कारणामुळे कर्णाचे 12 बाण भगवान श्रीकृष्णांनी सहन केले. मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.